साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या आगरी कोळी आणि अजून कित्येक समाजाची कुलदेवी असलेल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी आम्ही मुंबईहून लोणावळा इथे निघालो. आम्ही अवघ्या 4 ते 5 तासातच लोणावळा इथे पोहोचलो आणि तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते आणि मंदिर देखील बंद झाले होते. वातावरणामध्ये खूप थंडी होती आणि भूक पण खूप लागली होती, म्हणून आम्ही जेवायला थांबलो. खूप थंडी लागत असल्यामुळे मी सुरुवातीला गरमागरम सूप मागवले. सूपची चव खूपच छान आणि गरमी देणारी अशी होती. मग आम्ही ठरवले की जेवून हॉटेलमध्येच झोपायचं आणि सकाळी उठून नाश्ता करून मगच एकविरा आईच्या दर्शनाला जायचं. आणि मग रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी उठून नाश्ता करण्यासाठी तिकडच्याच एका लोकल हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलचे एकंदर वातावरण खूपच छान आणि फ्रेश होते. या हॉटेलची मिसळपाव खूपच चवदार आहे. तुम्ही जर कधी इथे आलात तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. पेटपूजा करून आम्ही मग पुढे आईच्या दर्शनासाठी निघालो. मंदिराला जेमतेम 500 पायऱ्या आहेत. जसे तुम्ही मंदिराच्या जवळ पोहोचू लागता तसे तुम्हाला आजूबाजूला दुकानांची वर्दळ जास्त दिसू लागते. एकविरा आईचा उदो उदो करत आम्ही मंदिराच्या प्रांगणात पोहोचलो. डोळे भरून एकविरा आईचे दर्शन घेतले. आईचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला पांडवकालीन लेण्याचे दर्शन होईल. असे म्हणतात की वनवासाच्या काळामध्ये पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधून पूर्ण केले. ही पांडवकालीन लेणी आपल्या सनातन हिंदू धर्माचे वैभवशाली प्रतीक आहेत.
दर्याचा राजा असलेले आगरी कोळी बांधव आपल्या आनंदाचा प्रत्येक क्षण इथे साजरा करण्यासाठी येतात. चैत्र आणि अश्विन महिन्यामध्ये इथे खूप मोठी जत्रा असते, तेव्हा भाविक लाखोंच्या संख्येने इथे हजर असतात. मंदिराच्या पायऱ्या उतरताना थोड्याच अंतरावर तुम्हाला 5 पायरी मंदिर देखील लागते. इथे एकविरा आईच्या चरणपादुका आणि पावलांचे ठसे आहे. आजारी, वयोवृद्ध आणि अशाच काही व्यक्तींना पायऱ्या चढून वर जाणे शक्य नाही होत. त्यांच्यासाठी मंदिराच्या खाली आई एकविरा देवीचे मंदिर आहे. आणि या मंदिराच्या पाठच्या बाजूलाच एकविरा आईच्या मूळ मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि अशा प्रकारे एकविरा आईच्या दर्शनाने कृतार्थ होऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो.